केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयानं सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांनुसार 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे। मात्र कुडाळ नगरपंचायत क्षेत्रातील काही व्यापारी वर्ग वारंवार सूचना देऊनही नियम पाळताना दिसत नव्हते। आज आठवडा बाजार असल्या कारणानं सकाळपासूनच नगरपंचायतीच्या गाड्या ध्वनिक्षेपणाद्वारे नागरिकांना तसंच व्यापाऱ्यांना सूचित करताना दिसत होत्या। अविघटनशील वस्तूंचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक, अधिसूचना 2018 अन्वये प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, वितरण, घाऊक व किरकोळ विक्री, आयात व वाहतूक करणे इत्यादीवर प्रतिबंध करण्यात आले आहे। तसेच प्लास्टिक कॅरी बॅग, थर्माकोलच्या प्लेट्स, वाट्या, कप, चमचे, ग्लास, हॉटेलमध्ये अन्न बनवण्याच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे भांडी, स्ट्रॉ व एकदाच वापरल्या जाणाऱ्या सर्व प्लास्टिक वस्तू इत्यादी वस्तूंवर प्लास्टिक प्रतिबंधी घालण्यात आली आहे। तरीही काही व्यापारी वर्ग नियमांचं उल्लंघन करून सर्रास एकल प्लास्टिकचा वापर करताना दिसून आले। यावर आळा घालण्यासाठी आठवडा बाजाराच्या दिवशी कुडाळ नगरपंचायतीचे सर्व प्रशासकीय अधिकारी राजू पठाण यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं। या पथकानं बाजारातील विविध दुकानांवर अचानक धाड टाकून एकल वापर प्लास्टिक जप्त केलं आणि नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांकडून 5,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। कुडाळ नगरपंचायतीनं सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक बंदीचे नियम पाळण्याचं आवाहन केलंय, अन्यथा पुढील काळात अधिक कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देखील दिलाय। तो बाजारपेठेतला तो एरिया आहे। आता आम्ही हा पूर्ण जो हा एरिया आहे म्हणजे जिजामाता चौकापासून जे या गांधी चौकापासून तो पूर्ण पोलीस स्टेशनपर्यंत किंवा समोर पण पुढे आहे तो जेवढे की बाजार आहे जे दुकान आहे ते माननीय आमच्या नगराध्यक्ष आहे त्यांच्यामध्ये आम्हाला सूचना आहे, माननीय मुख्याधिकारी यांचा आदेश सुद्धा आहे आणि शासनाकडून सुद्धा प्लास्टिक बंदीचे आदेश आहे। त्या अनुषंगाने ही कारवाई सुरू आहे। ज्यांच्याकडे सिंगल यूज प्लास्टिक मिळेल त्यांना आम्ही दंड 100% करणार आहोत आणि यापुढे जी ही कारवाई जी आहे निरंतर। पठाण, सर्व प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत कुडाळ।